भक्तांच्या मनात भीती निर्माण होते आणि त्यांना मार्गदर्शी गरज भासते, तेव्हा परमेश्वर आपल्या भक्तांसाठी कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होतो. अशाच एका दिव्य अवताराची कथा हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात. पण त्यांच्या जन्माची नेमकी तारीख आणि जन्मस्थान आजही निश्चितपणे ज्ञात नाही. असे मानले जाते की स्वामी समर्थांनी आपल्या प्रगट्यापूर्वी अनेक पवित्र स्थळांवर भ्रमण केले. कधी ते घनदाट जंगलात दिसत, कधी एखाद्या मंदिराजवळ, तर कधी एखाद्या अज्ञात ठिकाणी साधूच्या रूपात. त्यांचं रूप साधे होते, पण व्यक्तिमत्व अत्यंत तेजस्वी. त्यांच्या डोळ्यांत अशी दिव्य शक्ती होती, त्यांच्या दर्शनाने अनेकांच्या मनाला शांती मिळत असे. ज्याला जगाने सोडून दिले होते, ज्याच्या मनात आशा उरली नव्हती, अशा भक्तांच्या जीवनात स्वामी समर्थ आशेचा किरण बनून येत. ते मोठमोठे उपदेश देत नसत, कधी फक्त एक वाक्य बोलत, कधी एखाद्या भक्ताकडे पाहत, आणि त्या एका क्षणात भक्ताच्या मनातील भीती दूर होत असे. काळ पुढे सरकत गेला आणि अखेर महाराष्ट्रातील अक्कलकोट या पवित्र भूमीवर त्यांच्या दिव्य उपस्थितीची कीर्ती पसरू लागली. एका वटवृक्षाजवळ एक विलक्षण संन्यासी लोकांना दिसू लागले. त्यांना पाहून लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला, हे कोण आहेत? कोणी म्हणे हे साधू आहेत, कोणी म्हणे हे योगी आहेत, तर भक्तांच्या अंतःकरणातून आवाज येई, हे साक्षात दत्तगुरूंचं रूप आहे. हळूहळू लोक त्यांच्या चरणी येऊ लागले. कोणी दुःख घेऊन येई, कोणी आजारपण घेऊन येई, कोणी संसारातील संकट घेऊन येई, आणि स्वामी समर्थ प्रत्येक भक्ताला त्याच्या श्रद्धेनुसार मार्गदर्शन करत. त्यांच्या मुखातून अनेकदा एकच आश्वासक संदेश ऐकायला मिळे, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या एका वाक्यात किती मोठी शक्ती होती. ज्याला वाटत होतं की आपण एकटे आहोत, त्याला स्वामी सांगत होते, तू एकटा नाहीस. स्वामी समर्थांचं जीवन आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. परिस्थिती कितीही कठीण असो, मनात श्रद्धा असेल, ओठांवर नाम असेल आणि कर्म प्रामाणिक असेल तर परमेश्वराची कृपा नक्कीच आपल्या जीवनाला दिशा देते. भक्तांच्या श्रद्धेत स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रेयांचा करुणामय अवतार. त्यांनी कोणत्याही एका व्यक्तीला नव्हे, तर प्रत्येक दुःखी आणि गरजू जीवाला आश्रय दिला. त्यांच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला घाबरू नकोस. त्यांनी आजही अक्कलकोटच्या पवित्र भूमीत हजारो भक्त स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी येतात. कोणी मनोकामना घेऊन येतो, कोणी कृतज्ञतेने येतो पवित्र भूमीत, आणि कोणी फक्त स्वामींच्या चरणी बसून मनःशांती अनुभवतो. कारण भक्तांसाठी स्वामी समर्थ केवळ इतिहासातील एक महान संत नाहीत, ते आजही त्यांच्या श्रद्धेचा आधार आहेत.